अविचल एकता अर्पिलेला जन्म जाने देश सेवेच्या व्रता। दक्ष विशिदिन लक्ष ठरवून टाकी कणखर पाऊले भेद मिटवून द्वेष विझवून ऐक्य अलगद साधले तत्व शिकवून स्वत्व टिकवून मैत्र जीवलग बांधले। लाखो मेले तरी चालतील, परंतु लाखोचा जो पोशिंदा आहे तो जिवंत राहायला पाहिजे। कारण जमिनीवरती घट्ट पाय रोवून आकाशाला गवसणी सरांनी घातलेली आहे आणि ही प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला ACT वैदिकच्या माध्यमातून प्रचिती मिळते। आणि सरांनी कशा पद्धतीने शेतीची, मातीची आणि शेतकऱ्यांची सेवा करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे तो ध्यास आपण आपल्या म्हणजे आपल्या गुणांमध्ये आपण तो उतरवला पाहिजे। शेतकरी म्हणजे केमिकलच्या माध्यमातून आणि सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त होते आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना तुम्ही करोडपती होऊ शकता शेतकऱ्यांना सांगणं आणि त्यांना ते करून दाखवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे। की आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपण सरांसोबत जोडले गेलो आणि या कार्यामध्ये सामील आहोत। नाहीतर नक्कीच आपण कुठेतरी एखाद्या केमिकल दुकानामध्ये किंवा मग केमिकलच्या कंपनीमध्ये छोटं मोठं आपण काहीतरी करत असतो आणि शेतकऱ्यांना विष पाजत असतो। तर त्यापासून आम्हा सर्वांना सर तुम्ही वाचवलं, तर याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आपल्या पण आयुष्यामध्ये काही संघर्ष आहेत, संकट आले तरी आपण अगदी कोलमडून जातो, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने रोज सरांच्या आयुष्यामध्ये ती संकट येत आहे आणि तरी पण सर एवढे व्यवस्थित असतात, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। पण मागचे 20 वर्ष सरांनी काय केलेलं आहे ते फक्त सर जाणू शकतात। तर हा जो संघर्ष आहे सर तो खूप जाणवतो आणि खरंच ती जी तुम्ही तपश्चर्या केलेली आहे त्याचंच रूपांतर आज हे एवढं सगळं मोठं आहे ते दिसतंय आम्हाला सगळ्यांना। तर खरंच ती जी ताकद आहे ती आम्हाला पण मिळो कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये, जेणेकरून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचा प्रवास करू शकतो। बाहेर जी परिस्थिती आहे आज त्या परिस्थितीमध्ये वाहत जाणं खूप सोपं आहे आणि त्याच्यापासून लांब राहिलो त्याचं एकमेव कारण तुम्ही आहात। कारण इथे प्रत्येकजण जो आलेला आहे तो खेड्यापाड्यातून किंवा असा एकदम सामान्य व्यक्ती म्हणून आलेला आहे की तो स्टेजवरती जाऊन एखाद्या 100 लोकांना पण मार्गदर्शन करेल अशी सुद्धा इच्छा म्हणजे कधी स्वप्न पण कोणी पाहिलेलं नसेल। करोडपती माणसाला आपण गिफ्ट काय देणार ना, देवाला आपण काही गिफ्ट देऊ शकत नाही। आपण तोच मूर्खपणा करतो की आपण देवाकडे काही ते घेऊन जातो, हे आमच्याकडून तुमच्याकडे, आपण देवानेच आपल्याला सगळं काही दिलेलं आहे हे ज्यावेळेस आपण जाणतो त्यावेळेस आपण फक्त एवढंच इच्छा करू शकतो की हा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू द्या। आपण बघतो की जसा एखादा मूर्तिकार एखाद्या दगडाला त्याचं दगडाचं रूपांतर एखाद्या मूर्तीमध्ये करतो आणि त्याच मूर्तीला भविष्यामध्ये देव पण येतं, एवढे सारे लोक त्याच्या दर्शनाला येतात। ते कधी होतं जेव्हा ती जी मूर्ती आहे ती ते घाव मध्ये सहन करते आणि तो जो मूर्तिकार आहे जेव्हा त्या दगडाचं रूपांतर त्या मूर्तीमध्ये करतो, तर त्या पद्धतीचं जे काही काम आहे ते आज रामसर करतायत। आणि मला वाटतंय इथून रामसरांच्या हाताखाली जे काय घडतीच तिथे हिरेच असते, ते कुठेतरी गेले तर त्यांचं देवपणच त्यांच्यामध्ये येईल, ते दगड बनून राहणार नाही। तर सरांनी आमचं जे जीवन आहे खरंच खूप अमृतरूपी बनवलेलं आहे। खरं तर जीवनाचा आनंद कसा घ्यायचा ते आज आम्हाला ACT वैदिकमध्ये कळालं आणि रामसरांसोबत आपण एक शिलेदार आणि सेनापती म्हणून काम करतोय, तर ही एक खूप मोठी क्रांती आहे आणि आपलं भविष्य खूप त्याच्यामध्ये उज्ज्वल आहे। जे पाठीमध्ये एवढे सारे खंजीर खुपसलेले आणि मागून पूर्ण रक्तबंबाळ झालेले आहे, तरी पण समोरून चेहऱ्यावर आनंद दाखवणं की प्रत्येकाला जमवलंच असं नाही। आणि हेच सरांकडून आपल्याला शिकणं गरजेचं आहे की कितीतरी संकट आपल्यावर आलं परंतु त्या संकटाला सामोरं जाऊन त्याचा सामना केला पाहिजे। आणि हेच आपण आज सरांकडून जर शिकलं तर नक्कीच सरांप्रमाणे नाही 100% नाही 10-20% सर जे मार्गदर्शन करतात 10-20% जरी आपण आपल्या आचप आणलं आणि त्याचं जर पुढं सगळ्यांना जर दिलं तर नक्कीच आपण सरांच्या ज्या कार्यात आहे ते एक खारीचा वाटा म्हणू शकतो घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी त्या मार्गावर आपण आहेतच। आणि हे जर सगळ्यांनी केलं तर नक्कीच सरांच्या वाढदिवसानिमित्त ही खूप मोठी भेट सरांना असेल। जसं एकही दिवस नाही का ज्या दिवशी सरांनी काही केलेलं नसेल, सरांना असं रिकामं बसणं किंवा काहीच न करणं असं जर दिवस असेल तर सरांना करमत नाही। तर कदाचित तो जो गुण आहे सरांकडनं तो माझ्या अंगी आलेला आहे। सर जे सांगतात की तुम्ही फक्त काम करू नका तर तुम्ही त्या आत्मीयतेने करा,
त्यावेळी तुम्हाला त्याचा खरा आनंद मिळेल आणि समाधानी तुम्ही व्हाल. राम सर म्हटलं तर SCT वैदिक ज्ञानाची जी शिदोरी आहे, तर त्या शिदोरीतला जो प्रसाद आहे, जर आपण प्रत्येक ऑफिसरली तो प्रसाद म्हणून जर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवू आणि सरांचं जे स्वप्न आहे ते जर आपण पण त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलला आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला, पोहोचलो, तर खऱ्या अर्थाने आजपासून सरांना जेव्हा आज वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या त्यातूनच सरांना शुभेच्छा मिळतील. सरांकडनं मी हे शिकली की कुठली गोष्ट करताना आपण त्या गोष्टीमध्ये सातत्य आणि जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू. आणि सर डेली लाईफमध्ये पण आपल्याला म्हणजे सर किती पण आजारी पण असले तरी पण ते स्वतः एकदा खंबीरपणे उभे राहून आपल्याला वेळ देतात. इवन आपले पाय दुखतात की सर इतक्या वेळ ओरपॅट सर तरी त्यांचं पाणी ते करेल सर. आणि हेच मी तुमच्याकडनं शिकली सर. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि कायम तुम्ही खुश आणि आनंदी राहा. आपण बघतो, आपण जर आपला प्रपंच जरी चालवायचा म्हटलं स्वतःचा संसार, तो निभावता माणसाच्या नाकीनं येतं, त्या जबाबदाऱ्या असतील किंवा काय, परंतु सर एवढ्या लाखो हजारो शेतकऱ्यांचं कुटुंब चालवताय हे सोपं नाही आणि कुठल्याही साधारण व्यक्तीचं काम पण नाही आहे. तर सरांनी अशा ह्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं, या परिवारामध्ये सहभागी करून घेतलं, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे माझं असं होतं की मी तेच टिकू शकत नाही, माझं मन स्थिर नसतं की मी याच्या आधीमध्ये ऑफिस चेंज केले. चौथं ऑफिस आहे माझं, इथे पण मी ठरवलं होतं की मी चेंज करून जाईल, परत 6 महिने थांबू, परंतु सरांचा सहवास लागला. वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन मिळत केलं. सर एवढं वेळेला सांगता 1 तास, पण त्यातलं आपण 10 मिनिटं जरी व्यवस्थित जर ऐकलं ना, तर तुम्ही कोणतीच गोष्ट अशी नाही कळू नाही शकत आहे. राजकारणातले असो किंवा मोठे मोठे अधिकारी असो, सरांना कोणी भेटेल येतो त्यांनुसार तडतड करतात, पण आपले सर एवढे मोठे असून पण आपल्या सरांचं सगळ्यांसोबतचं एकदम सौम्यपणा आहे. आणि आपण हे पण बघत असतो की सर कोणाशी पण एकदम असं नाही का, कधीच असं दाखवत नाही की मी खूप मोठा आहे, की मी खूप असा नाही का एखाद्या कंपनीचा. आज आपण सगळे इथे एकत्र असण्याचं जे कारण आहेत, या माननीय श्रीराम केकर सर ज्यांनी SCT वैदिक तंत्रज्ञानाची सुरुवात केली आहे. तर आज त्यांचा जन्मदिवस आहे, तर आपल्या सर्वांकडून त्यांचे मनपूर्वक आभार पेले आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर असे एक म्हण आहे की लाखो मेले तरी चालतील, परंतु लाखोचा जो पोशिंदा आहे तो जिवंत राहायला पाहिजे. तर सरांचं जे आयुष्य आहे ते दीर्घ आयुष्य हो आणि आरोग्य तुम्हाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या सर्वांकडून. मित्र, आज सर्वांना माहिती आहे सरांचा वाढदिवस आहे, तर सर्वप्रथम आपल्या सर्वांकडून सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिली गोष्ट अशी आहे की जे आज योगायोगाने जो सद्गुरूंनी संदेश दिलेला आहे तो संदेश आणि सरांचं जीवन एकदम जुळतं मिळतं आहे. कारण जमिनीवरती घट्ट पाय रोवून आकाशाला गवसणी सरांनी घातलेली आहे आणि ही प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला SCT वैदिकच्या माध्यमातून प्रचिती मिळते. शेतकऱ्यांच्या तोंडून आपल्याला त्यांचं म्हणजे जे काही यश आहे शेतकऱ्यांचं, ते सरांचं यश आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे अशी मी आज बोलू इच्छितो की प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी स्वप्न बघतो, मी खूप मोठा झालो पाहिजे, आणि ते स्वप्न बघतो पण पूर्ण करण्याची ताकद तो स्वतःमध्ये निर्माण करत नाही किंवा मग तेवढी जिद्द ठेवत नाही. परंतु सरांनी ती स्वप्न पण बघितले, लिहून पण ठेवले आणि त्याच्यापेक्षा अधिक जास्त 10-20 पटीने मोठे पण करून दाखवले. तर आज सरांना फक्त शुभेच्छा न देता आपण त्यांचे गुण अंगीकारले पाहिजे आणि सरांनी कशा पद्धतीने शेतीची, मातीची आणि शेतकऱ्यांची सेवा करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे तो ध्यास आपण आपल्या अंगामध्ये म्हणजे आपल्या गुणांमध्ये आपण तो उतरवला पाहिजे. हीच सरांना सर्वात मोठी जी आहे ती शुभेच्छा असेल आपल्याकडून. अशी एखादी व्यक्ती आहे जे तुमच्या आजूबाजूला असेल किंवा तुमच्या परिसरामध्ये असेल की ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे, 70,000 पगार आहे आणि ते सोडून तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये काही दिवसांपूर्वी अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी भविष्य होईलच किंवा साकार होईलच अशी परिस्थिती नव्हती. शेतकरी म्हणजे केमिकलच्या माध्यमातून आणि सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त होते आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना तुम्ही करोडपती होऊ शकता शेतकऱ्यांना सांगणं आणि त्यांना ते करून दाखवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपला एक सिक्युअर जॉब सोडून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना SCT वैदिक तंत्रज्ञान देऊन त्यांचं स्वप्न फुलवणं
हे फक्त एक जिद्दी आणि चिकाटी असेल तरच पूर्ण होऊ शकतं, ती राम सरांकडे आहे. तर एकदा जोरदार टाळ्या श्रीराम सरांसाठी. तर सरांना नेहमी सांगतात की हे जे कार्य आहे सरांचं नाही आहे, हा त्यांचा खूप मोठेपणा आहे आणि हे एक ईश्वराचं कार्य आहे. आणि याच्यामध्ये आपण सर्व एकत्र आलो, आपण सर्वांनी आपल्या राम सरांची आपलं छोटंसं सरांसोबत आपली साथ आहे. तर ती मला वाटतं की आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपण सरांसोबत जोडले गेलो आणि या कार्यामध्ये सामील आहो. नाहीतर नक्कीच आपण कुठंतरी एखाद्या केमिकल दुकानामध्ये किंवा मग केमिकलच्या कंपनीमध्ये छोटं मोठं आपण काहीतरी करत असतो आणि शेतकऱ्यांना विष पाजत असतो. तर त्यापासून आम्हा सर्वांना सर तुम्ही वाचवलं, तर याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की हे जे आपल्याला SCT वैदिक रूपी जे परिवार मिळाला आहे तो राम सरांमुळे मिळाला आहे. आणि धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एवढं जे सुंदर मार्ग दिला आहे आणि तो मार्ग आम्ही नक्कीच तुमचे गुण अंगीकारून हा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. मी जसं सांगितलं आहे की आपला शेतकरी सुखी झाला पाहिजे, आपले इंडियन्स हेल्दी झाले पाहिजे, तर तेच जो वारसा आहे तो आम्ही सर्वपुढे घेऊन जाऊ. धन्यवाद. तर सरांचा जीवन प्रवास आपण सर्वांनी लिहिलाच आहे, आपण त्याचा व्हिडिओ पण बनवला होता. पण खरा जो संघर्ष असतो तो काय आहे ते जवळून पाहणं ही खूप गोष्ट वेगळी आहे. आपल्या पण आयुष्यामध्ये काही संघर्ष आहेत, वासा संकट आले तरी आपण अगदी कोलमडून जातो. पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने रोज सरांच्या आयुष्यामध्ये ती संकट येत आहे आणि तरी पण सर एवढे व्यवस्थित असतात, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती जमवणं खरंच शक्य नाही आहे कोणालाही, कारण सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सगळ्यांचा एक पिता म्हणून ज्यावेळेस ते भूमिका निभावतात, तर सगळ्यांच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना कारणं देण्यासाठी कोण नाही कोण आहे. आपण आपल्या सिनियरला सांगू शकतो, आईवडिलांपाशी बोलू शकतो, तिथं आपलं संपून जातं की मी इथून पुढे नाही करू शकत आहे. परंतु सरांना कारण देण्यासाठी वरती कोण नाही आहे, सरांना त्याच्यावरती सोल्युशन काढणंच आहे. तर तो जो संघर्ष आहे तो संघर्ष खूप मोठा आहे. आत्ता मागच्या 3-4 वर्षांमध्ये आपण सरांना ओळखतो की ही जी प्रतिष्ठा आहे किंवा हा जो संघर्ष आहे तो फलामध्ये रूपांतरित होताना दिसतोय. पण मागचे 20 वर्ष सरांनी काय केलेलं आहे ते फक्त सर जाणवू शकतात. तर हा जो संघर्ष आहे सर तो खूप जाणवतो आणि खरंच ती जी तुम्ही तपश्चर्या केलेली आहे त्याचंच रूपांतर आज हे एवढं सगळं मोठं आहे ते दिसतंय आम्हाला सगळ्यांना. तर खरंच ती जी ताकद आहे ती आम्हाला पण मिळो कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये, जेणेकरून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचा प्रवास करू शकतो. तर त्याचा फलित सगळ्यांनाच मिळत आहे कमी जास्त प्रमाणामध्ये, कारण आज आम्ही पण आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप स्टेबल झालेलो आहोत. आमच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहे घरच्या त्या सर्व आम्ही स्वतः घेतो आहे, त्याच्यामध्ये आम्ही लीड करतो आहे. जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यावरती भर कर देतो आहे, ना की त्याच्यापासून दूर पळण्यासाठी. तर याचा पण खूप जास्त मोठा प्रभाव आमच्या वैयक्तिक जीवनावरती झालेला आहे. आणि कदाचित आम्ही जर इथं नसतो, मी जर वैयक्तिक इथं नसतो तर बाहेर जर कुठेतरी असतो तर निश्चितच त्या प्रवाहासोबतच गेलो असतो, कारण बाहेरची परिस्थिती आहे आज, त्या परिस्थितीमध्ये वाहत जाणं खूप सोपं आहे. आणि त्याच्यापासून लांब राहिलो त्याचं एकमेव कारण तुम्ही आहात, कारण हे अवघड गोष्ट आहे आणि ती आम्ही आज करतो आहे. खरंच आज जरी आपल्या घरच्यांना किंवा आम्हाला स्वतःला जरी कधी कधी ते मार्ग कुठेतरी वेगळीकडे चाललेला वाटतो, परंतु आम्ही स्टेबल आहोत आणि त्याच्यावरती विश्वास आहे, जेणेकरून आम्ही पुढे जाऊन नक्कीच याच्यापेक्षाही जास्त काहीतरी करू शकतो. तर हा विश्वास तुमच्यामुळे आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे, कारण इथे प्रत्येकजण जो आलेला आहे तो खेड्यापाड्यातून किंवा असा एकदम सामान्य व्यक्ती म्हणून आलेला आहे की तो स्टेजवरती जाऊन एखाद्या 100 लोकांना पण मार्गदर्शन करेल अशी सुद्धा इच्छा, म्हणजे कधी स्वप्न पण कोणी पाहिलेलं नसेल. तर तो व्यक्ती आज समोरचा मग GST ऑफिसर असो किंवा कमिशनर असो किंवा कोण असो, तुम्ही मी जे सांगतो ते ऐका या भूमिकेमध्ये असतो. तर ती जी ताकद मिळालेली आहे, तो जो आत्मविश्वास दिलेला आहे, तर तो खरंच खूप चांगला आहे. आणि या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडून आपले खूप खूप आभार आहेत. अशीच आम्हाला साथ मिळो हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. करोडपती माणसाला आपण गिफ्ट काय देणार ना, देवाला आपण काही गिफ्ट देऊ शकत नाही. आपण तोच मूर्खपणा करतो की आपण देवाकडे काही ते घेऊन जातो, हे आमच्याकडून तुमच्याकडे. आपण देवानेच आपल्याला सगळं काही दिलेलं आहे हे ज्यावेळेस आपण जाणतो त्यावेळेस आपण फक्त एवढंच इच्छा करू शकतो की हा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू द्या. तर परत एकदा सरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
मी सकाराम गणपटकेकर, ओतूर, जुन्नर, पुणे. सर सद्गुरूच्या इच्छेप्रमाणे जमीन, शेतकरी, शेती हा शब्द ज्या वेळेला आला त्यावेळेला मला आतूच स्फुरलं का सरांचं जीवन शेतकऱ्यासाठी आणि मातीसाठीच निरोगी राहावं आणि शेतीसाठीच काम करावं. तुम्ही तरी सर्व्हिस करत असताना तुम्हाला बंद नाही. सरांनी दिलेलं अमृत फार प्रेमाने तुम्ही शेतकऱ्यांना पाजतात. ते मला आज जे ओतपोत म्हणजे कळलं आणि ते तुम्ही म्हणजे जरी सरांनी अमृत निर्माण केलं पण त्याचा यथोचित लहान बाळाप्रमाणे अगदी इकडे तिकडे तोंड आम्ही करत असताना देखील तुम्ही किती जपून ते पाजताय ते माझ्या आज लक्षात आले आणि मी फार भाग्यवान आहे. मी या दृष्टीने भाग्यवान आहे का सरांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी इथे उपस्थित. सरांना शतवंशी लाभो. सर्वप्रथम राम सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे सरांचा स्वभाव आहे कधी गोड असतो तर कधी तिखट, परंतु आपल्या हितासाठी जे गरजेचं आहे तसंच सर वागतात. कारण की त्यांचं जे आपलं जे विजन आहे किंवा आपलं जे भविष्य हे त्यांना दिसतं की पुढे जाऊन आपलं काय होणार आहे, म्हणून वेळोवेळी ते आपल्याला रेषेत आणत असतात, योग्य मार्गदर्शन करत असतात. आपण बघतो की जसा एखादा मूर्तिकार एखाद्या दगडाला दगडाचं रूपांतर एखाद्या मूर्तीमध्ये करतो आणि त्याच मूर्तीला भविष्यामध्ये देव पण येतं. एवढे सारे लोक त्याच्या दर्शनाला येतात. ते कधी होतं जेव्हा ती जी मूर्ती आहे ती ते घाव म्हणजे सहन करते आणि तो जो मूर्तिकार आहे जेव्हा त्या दगडाचं रूपांतर त्या मूर्तीमध्ये करतो तर त्या पद्धतीचं जे काही काम आहे ते आज रामसर करतायत. आणि मला वाटतंय इथून रामसरांच्या हाताखाली जे काय घडतीच तिथे हिरेच असते, ते कुठेतरी गेले तर त्यांचं देवपणच त्यांच्यामध्ये येईल, ते दगड बनून राहणार नाही. तर सरांनी आमचं जे जीवन आहे खरंच खूप अमृतरूपी बनवलेलं आहे. खरं तर जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे आज आम्हाला SCT वैदिकमध्ये कळालं. आपण बघतोय की ज्या पद्धतीने आपली जी माती आहे जी विषारी रसायनं टाकून जी नरकात आहे तर ते बाहेर काढायचं काम रामसरांनी केलं आहे आणि आज ती SCT वैदिक सारख्या अमृताकडे घेऊन आपण जातोय आणि रामसरांसोबत आपण एक शिलेदार आणि सेनापती म्हणून काम करतोय. तर ही एक खूप मोठी क्रांती आहे आणि आपलं भविष्य खूप त्याच्यामध्ये उज्ज्वल आहे. धन्यवाद. आपण तसं सर केक कापण्यासाठी सरांचं म्हणजे हे नसते पण आपण घरी बनवलेलं आहे. तसं सरांनी बनवलेलं आहे. आदरणीय राम सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण बघत असतो प्रत्येकाला असं वाटतंय की आपण सरांप्रमाणे मोठं झालं पाहिजे किंवा सरांसारखं जे सरां जे मार्गदर्शन करता येतं ते आपल्याला देखील जमलं पाहिजे. परंतु ह्याच्या मागं एक सरांनी साधना केली, तपश्चर्या केली, प्रत्येकाला जमलं असं नाही. जे पाठीमध्ये एवढे सारे खंजीर खुपसलेले आणि मागून पूर्ण रक्तबंबाळ झालेले आहे तरी पण समोरून चेहऱ्यावर आनंद दाखवणं की प्रत्येकाला जमवलंच असं नाही. आणि हेच सरांकडून आपल्याला शिकणं गरजेचं आहे की कितीतरी संकट आपल्यावर आलं परंतु त्या संकटाला सामोरं जाऊन त्याचा सामना केला पाहिजे. आणि हेच आपण आज सरांकडून जर शिकलं तर नक्कीच सरांप्रमाणे नाही 100% नाही 10-20% सर जे मार्गदर्शन कर 10-20% जरी आपण आपल्या आचत आणलं आणि त्याचं जर पुढं सगळ्यांना जर दिलं तर नक्कीच आपण सरांच्या ज्या कार्यात आहे ते एक खारीचा वाटा म्हणू शकतो घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी त्या मार्गावर आपण आहेतच. आणि हे जर सगळ्यांनी केलं तर नक्कीच सरांच्या वाढदिवसानिमित्त ही खूप मोठी भेट सरांना असेल. त्यासाठी सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच हे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. धन्यवाद. गेल्या 3 वर्षापासून आपल्या SCT वैदिक परिवारासोबत जोडले गेले. सुरुवातीला एक FCO म्हणून जोडले गेले आणि अनपेक्षित अशी सरांची सहाय्यक म्हणून निवड झाली इथे. त्या दिवसापासून ते आजपर्यंत प्रत्येक दिवस असा आहे की काही ना काही शिकते सरांकडून आणि घडती. सरांचा प्रत्येक दिवस म्हणजे असा एकही दिवस नाही का ज्या दिवशी सरांनी काही केलेलं नसेल. सरांना असं रिकामं बसणं किंवा काहीच न करणं असं जर दिवस असेल तर सरांना करमत नाही. तर कदाचित तो जो गुण आहे सरांकडनं तो माझ्या अंगी आलेला आहे. सरांसोबत राहणं किंवा सरांचे जे गुण आहे किंवा सर जे शिकवतात ते शिकवण मला देणं हे माझं खूप मोठं भाग्य समजते मी. आणि गेल्या 3 वर्षापासून मला प्रत्येक दिवस सर असं लागतोय. आता आपल्या परिवारामध्ये सर जे आपल्याला शिकवण देत आहेत किंवा रोज जे आपल्याला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर जे सांगतात की तुम्ही फक्त काम करू नका तर तुम्ही त्या आत्मीयतेने करा, त्यावेळी तुम्हाला त्याचा खरा आनंद मिळेल आणि समाधानी तुम्ही व्हाल.
तर माझ्या मते मला असं वाटतं की जर काही भेट द्यायची असेल सरांना आपल्याला, तर आपण हीच भेट देऊ शकतो. सरांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि सरांचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा म्हणून आपण सहभागी होऊन ते शेवटपर्यंत नेणं. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सरांना दीर्घायुष्य लाभो आणि सरांचं आयुष्य जे आहे ते नेहमी आनंदी आणि आरोग्यदायी राहो. थँक्यू. प्रथम सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सरांना की तुम पुढे जास्त आरोग्याची गरज आहे, तर सरांनी घरी जावेस. राम सर म्हटलं तर SCT वैदिक ज्ञानाची जी शिदोरी आहे, तर त्या शिदोरीतला जो प्रसाद आहे, जर आपण प्रत्येक ऑफिसरनी जो प्रसाद म्हणून जर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवू आणि सरांचं जे स्वप्न आहे ते जर आपण पण त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलला आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जर आपण पोचण्याचा प्रयत्न केला, पोचलो, तर खऱ्या अर्थाने आजपासून सरांना जेव्हा आज वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या त्यातूनच सरांना शुभेच्छा मिळतील. तर आम्ही सरांना नक्की आश्वासन देऊ की आम्ही तुमचं स्वप्न नक्की पूर्ण. आपल्याला रोजच आणि नेहमी सर्वात जास्त जो सहवास आहे तो आपल्याला सरांचा लाभतो, सरांचा ज्ञानाचा लाभतो आणि त्या ज्ञानातूनच आपण रोज घडत असतो. तर असा सहवास आपल्याला नेहमी लाभत राहू हीच सदिच्छा. थँक्यू. आणि पुन्हा एकदा सरांना वाढदिवसाची खूप खूप पहिले तर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सरांचा प्रवास सर्वांनी बघितलाच खूप खळतोय. सरांकडनं मी हे शिकली की कुठली गोष्ट करताना आपण त्या गोष्टीमध्ये सातत्य आणि जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू. आणि सर डेली लाईफमध्ये पण आपल्याला म्हणजे सर किती पण आजारी पण असले तरी पण ते स्वतः एकदा खंबीरपणे उभं राहून आपल्याला वेळ देतात. इवन आपले पाय दुखतात की सर इतक्या वेळ होतात सर तरी त्यांचं पाणी ते करेल सर. आणि हेच मी तुमच्याकडनं शिकली सर. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि कायम तुम्ही खुश आणि आनंदी राहा. सरांना वाढदिवसाच्या प्रथम खूप खूप शुभेच्छा. आपण बघतो, आपण जर आपला प्रपंच जरी चालवायचा म्हटलं स्वतःचा संसार तो निभावता माणसाच्या नाकीनं येतं, त्या जबाबदाऱ्या असतील किंवा काय, परंतु सर एवढ्या लाखो हजारो शेतकऱ्यांचं कुटुंब चालवताय हे सोपं नाही आणि कुठल्याही साधारण व्यक्तीचं काम पण नाही आहे. तर सरांनी अशा ह्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं, या परिवारामध्ये सहभागी करून घेतलं, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढचा सर हे जे काही कार्य आहे हे पूर्णत्वास नेण्यासाठी माझ्याकडनं जे काही प्रयत्न होतील ते मी प्रामाणिकपणे करेन हीच शुभेच्छा. सर्वप्रथम सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे माझं असं होतं की मी टेस्ट टिकवू शकत नाही, माझं मन स्थिर नसतं की मी या चारीमध्ये ऑफिस चेंज केले. चौथं ऑफिस आहे माझं, इथे पण मी ठरवलं होतं की मी चेंज करून जाईल, परत 6 महिने थांबू. परंतु सरांचा सहवास लागला, वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन मिळत केलं. आयुष्याच्या प्रत्येक म्हणजे टप्प्यावर एक काहीतरी प्रसंग येत असतात, पण त्यातनं आपण बाहेर कसं निघायचं आणि पुढे कसं जायचं, तुम्ही यशस्वी कधी होऊ शकताय, या खूप मोठ्या गोष्टी असतात. पण सरांनी एकदम छोट्या छोट्या कन्सेप्टमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. आणि जर आपण सर एवढं वेळेला सांगता 1 तास, पण त्यातलं आपण 10 मिनिटं जरी व्यवस्थित जर ऐकलं ना, तर तुम्ही कोणतीच गोष्ट अशी नाही कळू नाही शकत आहे. तिथपर्यंत म्हणजे तुम्ही 10 मिनिटं त्यातनं काय घेताय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आपण घेतलं पाहिजे. जर घेतलं तर तुम्ही जिथे तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ना ती तुम्ही नक्कीच करू शकताय. सरलेने आपल्याला एकच सांगलं की तुम्ही काही करू शकताय. तुम्ही किती मोठा अधिकारी असो किंवा किती मोठे कमिशनर असो, काही पण त्यांच्यासमोर आपले अधिकारी का एकदम व्यवस्थित म्हणजे त्यांना त्यांच्या लेवलला बोलू शकताय. तर हीच ताकद आहे आपल्याकडे की आपल्याला सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. आणि इथे आपण बघतो की खूप म्हणजे एवढे हाय लेवलचे कोणी म्हणजे राजकारणातले असो किंवा मोठे मोठे अधिकारी असो, सरांना कोणी भेटेल येतो त्यांनुसार तडतड करतात. पण आपले सर एवढे मोठे असून पण आपल्या सरांचं सगळ्यांसोबतचं एकदम सौम्यपणा आहे. आणि आपण हे पण बघत असतो की सर कोणाशी पण एकदम असं नाही का, कधीच असं दाखवत नाही की मी खूप मोठा आहे, की मी खूप असा नाही का एखाद्या कंपनीचा मालक आहे. आजच्या वेळेच्या माध्यमातून जसं की तो सरांच्या एकदम रिलेटेड आला, त्याचप्रमाणे सर जसे की भोलेजी भक्त आहे, त्याच प्रदोष सुख्या त्याच दिवशी आलेला आहे. हा एक योग आहे. मन सगळ्या सरांना वाढदिवसाच्या आजचा दिवस खरंच खूप सुंदर आहे. तर अशाच प्रत्येक दिवशी आपल्यामध्ये कृतज्ञता भावना असून आपण जर काम केलं तर निश्चितच जे सरांना आपल्याकडून अपेक्षित आहे हे साध्य होईल. तर सर्वांच्या वतीने मी हे सांगतो की आम्ही सगळेजण त्यासाठी प्रयत्न करू. मी येथे आपलाच कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.